अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चातुर्मास अतिशय महत्त्वाचा हा काळ सुरू होतोय. येत्या 25 जुलैपासून चातुर्मास सुरू होतोय. तर बघा, तुम्हाला चातुर्मासामध्ये काही कामं आवर्जून करायची आहे, म्हणजे करायचीच आहे, मनाशी ते तुम्हाला ठरवूनच घ्यायचं आहे. आणि यासोबतच काही चुका करायच्या नाही. चातुर्मासामध्ये या 1 ते 2 चुका जर तुम्ही केल्या तर तुम्हाला नेहमी पश्चाताप सहन करावा लागेल. वाईट वेळ तुमच्यावर येऊ शकते, दुःख अडचणी नेहमी तुमच्या वाटेला येऊ शकतात. मग आपल्याला सगळ्यांना सुख पाहिजे असतं, तर त्यासाठी काही गोष्टी आपल्याला करायच्या आहे. मी जसं काल परवाच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं, चातुर्मास हा आत्मशुद्धीचा काळ आहे. या महिन्यामध्ये जेवढ्या पवित्र गोष्टी आपल्या हातून घडतील त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. बघा, 25 जुलैला आषाढी एकादशीपासून तर प्रबोधिनी एकादशीपर्यंत चातुर्मासाचा काळ आहे, जवळपास 4 महिने. तर या काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे? सगळ्यात पहिले म्हणजे दररोज नामस्मरण करा. 10 ते 15 मिनटं तुमच्या इष्टदेवतांचं, तुमच्या कुलदेवतांचं तुम्ही नामस्मरण करू शकता. जसं की मी नेहमी सांगत असते, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. माळ घेऊन नाही केलं तरी चालेल, पण तुम्ही कमीत कमी शांत एका ठिकाणी बसून मनामध्ये 10 ते 15 मिनटं तुम्ही टाइमवर लावून काय होईना तुम्हाला नामजप करायचा आहे. किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कोणत्याही तुम्हाला ज्या देवाचं तुम्ही हे करतात, त्यांची सेवा करतात, तर त्यांचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. दररोज थोडा वेळ काढून तुम्हाला नामस्मरण करायचंच आहे. नामस्मरणामध्ये खरंच खूप ताकद आहे. तुम्ही बाकी इतर काही सेवा नाही केल्या, फक्त नामस्मरण केलं तरीसुद्धा चालेल. याशिवाय या चातुर्मासामध्ये जमेल तेव्हा, तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही काही ग्रंथांचं वाचन करा. जसं की बघा, या चातुर्मासामध्ये तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकतात, स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करू शकतात, त्यानंतर दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही करू शकतात. यानंतर बघा, मल्हारी सप्तशतीचा पाठ करू शकतात. भगवद्गीता, रामायण, दासबोध, बरेचसे ग्रंथ आहे. काही ना काही तुम्ही या महिन्यामध्ये तुम्ही जर वाचन केलं, त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. यामुळे आपली आत्मशुद्धी होते आणि त्याचा कुठे ना कुठे चांगला परिणाम जो आहे आपल्या आयुष्यावर होत असतो. म्हणून नक्कीच या 4 महिन्यांमध्ये जमेल तशी सेवा करा, पण सेवा नक्की करा. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चातुर्मासामध्ये तुम्हाला मांसाहार करायचा नाही, मद्यपान करायचं नाही आहे. बरेचसे लोक या 4 महिन्यामध्ये कांदा लसूणसुद्धा खात नाही. पण चला, कांदा लसूण खाणं हा नियम तुम्हाला पाळणं शक्य नसेल तर कमीत कमी मांसाहार आणि मद्यपान या गोष्टी टाळल्याच पाहिजे. साधं सात्विक ताजं अन्न खा, ठीक आहे. या महिन्यामध्ये बघा, कारण यामागे सायंटिफिक रिझन पण आहे. नॉनव्हेज वगैरे या गोष्टी ज्या आहे या काळामध्ये चांगल्या मिळत नाही, त्यामुळे आपल्या शरीराला सुद्धा त्याचा त्रास होत असतो. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे या काळामध्ये जास्तीत जास्त दान करा, जास्तीत जास्त सेवा करा. दान कुठल्याही प्रकारचं तुम्ही करू शकतात. अन्नदान करा, वस्त्रदान करा, गोमातेची सेवा करा, पक्ष्यांसाठी पाणी ठेवा, गरजूंना मदत करा, तुम्ही झाडं लावू शकतात. तुमच्या मनावर आहे, तुमच्या यथाशक्तीने. दान म्हणजे अगदी पैसेच कोणाला दिले पाहिजे असं काही नाही आहे. हां, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दान हे सत्पात्रीच झालं पाहिजे. म्हणजे ज्याला गरज आहे त्याला दान करा. उगाचच कोणाला द्यायचं म्हणून दिलं आणि त्या माणसाने ती वस्तू फेकून दिली, काही वापरली नाही, तर ते सत्पात्री दान होत नाही. म्हणून ज्याला गरज आहे, किंवा तुम्ही एखाद्या वृद्धाश्रमात, अनाथ आश्रमात जाऊन त्या लोकांना विचारा तिथे की त्यांना कसली गरज आहे, ब्लँकेट दान करा. आता थंडी पुढे होणार आहे, छत्री दान करा. तुम्ही यथाशक्तीने जमेल त्या गोष्टी दान करू शकतात, पण सत्पात्री दान करा. यानंतर या चातुर्मासामध्ये तुळशीची सेवा झालीच पाहिजे. तुळशीची सेवा म्हणजे इन डिटेलमध्ये कसं करायचं याचा व्हिडिओ मी आणेल, पण आता अगदी शॉर्टमध्ये सांगते. तुळशीला दररोज सकाळी पाणी अर्पण करायचं आहे, त्यानंतर हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे, एखादं फूल अर्पण करा. तुळशीला प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत. तुळशीजवळ सकाळी अगरबत्ती लावा, संध्याकाळी तुम्ही तुपाचा दिवा लावू शकतात. अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे. तर या ज्या 4-5 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे, याचं नियम तुम्ही चातुर्मासामध्ये करा, 100% तुम्हाला फायदा होईल. आता हे झालं काय करायचं, पण चातुर्मासामध्ये काय करू नये. तर बघा, सगळ्यात पहिले म्हणजे या चातुर्मासामध्ये राग, वाद हे आपल्याला टाळायचे आहे. लहान सहान गोष्टींवरून भांडणं किंवा कोणाला काहीतरी अपमानास्पद बोलणं हे टाळलं गेलं पाहिजे. खोटं बोलू नका, कोणाची फसवणूक करू नका. नेहमीच आपलं म्हणजे चातुर्मासातच असं नाही आहे, नेहमीच आपलं वागणं हे प्रामाणिक असलं पाहिजे. आपण म्हणतो की बरोबर आहे, आजकालची दुनिया तसं नाही राहिलेली, पण बघा, उगाचच कोणाला तरी आपण फसवतोय, काहीतरी खोटं वागतोय, तर त्याचा कुठे ना कुठे त्याचे जे भोग आहे ते आपल्याला भोगावे लागतातच, एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणून कधी पण मनामध्ये असं सूड घेण्याची बुद्धी ठेवू नका की याचं असंच झालं पाहिजे, त्याचं तसंच झालं पाहिजे. जो तो आहे तो त्याच्या कष्टाने आहे, तो त्याच्या नशिबाने आहे. तर त्यामुळे कुणालाही तुम्ही शाप देणारे तुम्ही कोणीही नाही आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा.
कारण जे आपण वाईट चिंतो ते आपल्या बाबतीतच घडतं. म्हणून कधीही कुणाचं वाईट चिंतू नका. दुसरी गोष्ट, व्यसनांपासून दूर राहा. मद्यपान, तंबाखू, गुटखा किंवा इतर कुठल्याही प्रकारचं व्यसन असेल तर यापासून दूर राहा. याच्याबद्दल सांगायलाच नको की त्याचे वाईट परिणाम काय आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, तरीसुद्धा आपण या गोष्टी करतो. तर त्यामुळे जेवढं या गोष्टींपासून दूर राहता येईल तर ते बघा. कारण आजकाल तुम्ही बघितलं असेल, अगदी 30च्या वयामध्ये सुद्धा लोकांना अटॅक येतात. अगदी कॉलेजच्या मुलांना सुद्धा अटॅक येण्याचे प्रकार झालेले आहे. तर आजकाल स्त्री पुरुष या कोणामध्येही हे ज्या गोष्टी आपण ऐकायला येतो त्यावेळेस आपल्याला खूप टेन्शन येतं, वाईट वाटतं, आपण नंतर विसरून जातो. पण आजकाल आहे ना, सगळं काही बदलले आहे. त्यामुळे आपल्याला आपली काळजी कशी घ्यायची हे आपल्या हातामध्ये आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की या महिन्यामध्ये पूजा, नामस्मरण या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. दररोज थोडा वेळ मिळेल, 15-20 मिनटं का होईना, तुम्हाला तुमच्या देवतांचं, तुम्हाला ज्या देवतांचं वाटत असेल त्या देवतांच्या नावाचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. गरजूंना मदत करा. जे काही पैसे तुम्ही दान करा, वस्तू तुम्ही दान करा, चालेल, पण दान हे झालंच पाहिजे. यानंतर नकारात्मक विचार अजिबात करू नका. त्याचा वाईट परिणाम तुमच्यावरच होणार आहे. इतरांविषयी वाईट भावना जर मनामध्ये तुम्ही ठेवली तर त्या वाईट गोष्टी आपल्या बाबतीतच घडत असतात. म्हणून अजिबात वाईट विचार, नकारात्मक निगेटिव्ह विचार जे आहे ते आपल्याला करायचे नाही. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जी काही तुम्ही या महिन्यामध्ये पूजा कराल तर ती आपल्याला मनापासून करायची आहे. उगाचच कोणीतरी सांगितलं किंवा दिखावा म्हणून, किंवा बघा आजकाल आपल्याला सवय झाली की व्हॉट्सअपला स्टेटस ठेवण्यासाठी, इंस्टाग्रामला, इतर कुठल्याही सोशल मीडियासाठी आपण पूजा अर्चा करत असतो. तर असं प्लीज करू नका. जी काही गोष्ट करताय तुम्ही मन लावून करा. उगाचच ती गोष्ट करताना शूटिंग झालंच पाहिजे, फोटो घेतलाच पाहिजे, या गोष्टींपेक्षा ती आपण जी पूजा करतोय तर तिच्याकडे तुम्ही लक्ष ठेवा. ते व्रत पूजेकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ती पूजा करा. 10 मिनिटाची पूजा करा, 10 मिनिटाचं नामस्मरण करा, पण ते मनापासून करा. तर बघा, या अगदी छोट्या छोट्या गोष्टी, काही चुका आपल्याकडून होऊन जातात. तर त्यामुळे या गोष्टींचं आपल्याला या महिन्यामध्ये नक्कीच काही गोष्टींचं पालन करायचं आहे. या महिन्यामध्येच फक्त चातुर्मासातच हे पाळायचं असं नाही, नेहमीच पाळलं गेलं पाहिजे. पण या महिन्यामध्ये जर काही चुका झालं तर त्याचा वाईट परिणाम तितक्याच लवकर आणि तीव्रतेने आपल्याला भोगावा लागतो. मन शांत ठेवा, प्रेमाने वागा, नियमितपणे नामस्मरण करा. शक्य होईल तितके तुम्हाला दान सेवा करायची आहे. स्वतःमध्येच तुम्हाला सकारात्मक बदल झालेले जाणून येतील. म्हणून बघा, चातुर्मास हा फक्त काही नियम पाळण्याचा काळ नसून स्वतःला अधिक चांगलं, संयमी आणि भक्तिमय बनवण्याची आपल्यासाठी संधी असते. तर त्यामुळे त्याचा किती फायदा करून घ्यायचा आहे हे शेवटी तुमच्या हातात आहे. कारण मी समजा आता तुम्हाला माहिती देते किंवा तुमच्या घरातले मोठे लोक तुम्हाला माहिती देत असतील की नको ग, असं कर, तसं कर, पण मानणं किंवा पाळणं न पाळणं हे तुमच्या हातामध्ये आहे. कोणी बळजबरी तुमच्याकडून करून घेऊ शकत नाही. आणि जे काही फायदा होणार आहे ते तुम्हाला स्वतःलाच होणार आहे. म्हणून नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा, सांगितलेले नियम पाळा आणि येणाऱ्या चातुर्मासाचा फायदा करून घ्या. तरी सांगितलेली माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.